आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवनमधील वाढीव पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन केलंय। तेव्हाची दृश्य सध्या आपण पाहतोय। ग्रॅव्हिटी येणार का? ग्रॅव्हिटी नाही सर, हा कम्प्लीट ग्रॅव्हिटी आहे। इव्हन 55 किलोमीटर पैकी जे अप्पर वर्धापासून येतं ते 22 किलोमीटर पर्यंत पंपिंग आहे आणि पुढे 33 किलोमीटर जे आहे ते बाय ग्रॅव्हिटी आहे। थोडे तर 22 किलोमीटर पर्यंत पंपिंग आहे आणि पुढे 33 किलोमीटर इथे। या संपूर्ण योजनेचा अजित पवार सध्या आढावा घेत आहेत। आता गावात एक दिवसात पाणी, एक दिवसात आपण आता पाईपलाईन कुठल्या क्वालिटीची टाकतो? आपण सर MSC टाकतो सर। MSC पूर्वी काही सिमेंटची टाकलेली खराब झाली का? खराब झाली आहे सर, कारण की 30 वर्ष झाली त्या पाईपलाईनला आणि आपल्या सिमेंटच्या गॅरंटी किती 30 वर्षाची 30 वर्षाची PVC ची पण कमी आहे सर, 20। बरं, आता आपण लोकांनी टाकतो त्याची गॅरंटी किती आहे? त्याची 50 वर्ष आहे सर। कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे? कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे। किती इंची पाईपलाईन आहे? आता सर 1950 mm ची पाईपलाईन आहे सर, म्हणजे जवळपास 2 मीटर डायमीटरची, राईट फ्रॉम 7 फुटी। 7 फुटी। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, ज्या योजनेचं अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय ती योजना कशी लाभदायी ठरणार आहे आणि अजित पवारांचा आजचा संपूर्ण दौरा कसा असेल? महत्वाचं आहे, कारण अमरावती शहराची जी पाणी पुरवठाची योजना आहे, जी पाईपलाईन अमरावतीवरून 50 किलोमीटर आहे, तर ती पाईपलाईन जी आहे ती खूप जुनी झालेली आहे, वाढलेली आहे। त्यामुळे पाईपलाईन नेहमीच त्याला म्हणजे लिकेज असते, त्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये जे खंडित होत होतं, त्यामुळे अमरावतीकरांना खूप त्रास होत होता। ते आता अमरावतीच्या जे काँग्रेसचे आमदार आहे सुलभा खोडके यांनी निधी आणून तो कायमस्वरूपी त्याच्यावर उपाययोजना केलेली आहे। आज अजित पवारच्या हस्ते त्या पाणी पुरवठा योजनेचं जे पाईपलाईनचं नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार त्याचं भूमिपूजन आहे आणि विविध विकास कामाचं भूमिपूजन आज अजित पवार अमरावती शहरामध्ये करणार आहे। आणि 2:30 वाजता अमरावतीवरून अजित पवार म्हणजे एकूणच अमरावतीकरांच्या दृष्टीने अजित पवारांचा आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल। धन्यवाद प्रणय दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।